वाढते शुल्क, बेकायदेशीर ढाब्यांचे फुटलेले पेव आणि व्यवसायांवर ओढावलेली इतर संकटे यांच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यातील सर्व बार मालकांनी सन 2025 ते 26 या वर्षासाठी आपल्या बार परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे। या संदर्भात श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आयोजक नितीन मोहोड यांनी ही माहिती दिली। यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की शासनाचे वाढीव शुल्क आणि अनधिकृत ढाब्यांमुळे अधिकृत बार व्यवसायाला मोठा फटका बसत आहे। आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बार मालक येत्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। यावेळी स्वाक्षरी केलेले सामूहिक विनंती पत्र प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे। प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यास जिल्ह्यातील बार व्यवसाय ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आम्ही आता अमरावती जिल्हा हॉटेल बार असोसिएशनचे पदाधिकारी, कमिटी असोसिएशनचे अध्यक्ष मी, सेक्रेटरी, उपाध्यक्ष आमचे सूर्यकांत जैसवाल आणि आमचे आणखी पदाधिकारी सुनील थोरात, आम्ही आता सर्व जाऊन कलेक्टर साहेबांना भेटून आलो आणि अशा निर्णयापर्यंत आलेलो आहोत आणि तुम्हाला पत्रक दिलेले आहे की आम्ही या 31 तारखेला अमरावतीतले 500 बार जवळपास आम्ही रिन्युअल करणार नाही आणि आमचे लायसन्स रिन्यू करणार नाही, कारण आमची शहराची फी झाली आहे 7,60,000 रुपये आणि ग्रामीणची सुद्धा फी वाढवलेली आहे। टोटल सरकारचं धोरण हे बार चालकांच्या मरणावर उतरलेलं आहे, कारण फी वाढवली 15%, त्यानंतर व्हॅट 10% आणि हॉटेल धाब्यावर इतकी सर्रासपणे बेकायदेशीर विक्री चालू आहे। 50 वेळा निवेदन देण्यावर पोलीसवाले कारवाई करत नाही आणि एक्साईज ऑफिसर बेशरमासारखे म्हणतात की आमच्याकडे स्टाफ नाही। मी त्यांना म्हटलं, साहेब मी पण पोलीस अधिकारी होतो, उद्या एखादा जर मर्डर झाला आणि पोलिसांनी म्हटलं की आमच्याकडे आता ते डिटेक्ट करण्यासाठी आमच्याकडे तर स्टाफ नाही, त्याला काही अर्थ राहणार आहे का? म्हणजे तुमच्या समोर धडाडल्याने वाईन शॉपमधून दारू घेतात, अंडा गाडीवर बसतात, त्या दुकानाच्या खाली त्याला सोडा, पाणी, ग्लास पुरवण्यात येतो, मग आमच्याकडे कोण म्हणणार? 5,000 रुपये एक्साईजवाले, 5,000 रुपये पोलीसवाले, 10,000 रुपये त्याचं काम मागतात त्या ढाब्यावाल्याचं, आमच्यापेक्षा चौपट धंदे करतो। आम्हाला महिना 60,000 रुपये फक्त फी आहे आणि त्याचा 5,000 10,000 काम होतं ना, त्याला टीपी रजिस्टर रोजचं लिहावं लागत ना, त्याला व्हॅट भरावं लागेल ना, इन्कम टॅक्सला हिशोब द्यावा लागत ना, काही नाही। तर अशा वेळेला आम्ही कसे धंदे करायचे? म्हणून माझा बार तर मी घेऊन बंद करणारच आहे। तर आमच्या व्यवसाय अमरावती जिल्ह्यामध्ये आमच्या व्यवसायात प्रत्येकी हॉटेलमध्ये 15 डायरेक्ट आणि 15 म्हणजे अंडा पुरवणारे, किराणा देणारे, सप्लायर, मटण मोडले, असे आणखी 15 लोक, 30 लोक आमच्या व्यवसायात अवलंबून आहे। 15,000 लोकांचं पोट आमचा हा व्यवसाय अमरावती शहरामध्ये जिल्ह्यामध्ये करतो आहे। अशा धंद्याकडे तुम्ही जर बघणार नाही, दरवर्षी फी वाढवणार आणि धंदे संपले, जवळपास मागच्या वर्षी आमची 24 बार बंद झाली, यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त होणार आणि आता तर आम्ही ठरवलेलं आहे, निवेदन दिलं, सर्वांच्या सह्या झालेल्या आहेत आणि आम्ही वी आर नॉट गोइंग टू रिन्यू, आम्ही कुठल्याही नूतनीकरण नाही आणि कलेक्टरने आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की आम्ही आता पोलीसची आणि एक्साईजवाल्यांची आम्ही बैठक लावतो। म्हणलं साहेब तुम्ही जी लावायची असेल तर 25-30 तारखेच्या आतमध्ये लावा, कारण आम्हाला एवढी फी भरणं शक्य नाही। माझे 2 हॉटेल 15,20,000 रुपये कुठून आणायचे? मागच्या वर्षीचेच 15 लाख वसूल नाही झाले, तर या 5-6 महिन्यात ह्या इलिगल याच्यामुळे मला 40 लाख रुपयाचा घाटा आला। तो घाटा कुठून काढणार? पुन्हा 15 लाख साल दिलं, पुन्हा पुढचं पिक्चर चांगलं थोडी आहे, म्हणून मी ते हॉटेल बंद करायचं हे केलं। माझ्या हॉटेलवर अवलंबून असणारे 35-40 लोक त्यामुळे बेकार झाले, त्याला पूर्णतः सरकार जबाबदार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 20,000 बार आहेत, त्या 20,000 बारावर कमीत कमी 15 लाख लोक अवलंबून आहेत, ते सर्व बेकार होतील। जास्तीत तग धरला तर यावर्षी तग धरतील, तर पुढच्या वर्षी हा व्यवसाय मात्र पूर्ण बंद होणार आहे। म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की तुम्ही आमची बैठक चालवा। अजितदादा अजितदादांनी आश्वासन दिलं होतं, पण आमच्या बैठकी लावल्या, जिल्हाधिकारी आश्वासन देतो, पण आमच्यासाठी आता म्हणतात CM साहेब की आम्ही एक कमिटी स्थापन केली आहे व्हॅटच्या संदर्भात। अरे पण ती तुम्हाला रिपोर्ट कधी देणार? म्हणून मी म्हणतो की तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही। आम्ही तुम्हाला एवढा रेव्हेन्यू जनरेट 30,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू आम्ही तुम्हाला देतो,
पण तुम्ही आमच्याकडे कुठं, आम्ही म्हणतो तुम्ही पहिल्या जिथून फॅक्टरीतून माल निघतो त्याच्यावर तुम्ही लावा ना म्हणजे तो वाईन शॉपवाल्याला त्याच भावात मिळेल, आम्हालाही त्याच भावात मिळेल. तो वाईन शॉपवाल्याचे धंदे 4 पट वाढले आमच्यापेक्षा. वाईन शॉप जे 5 वर्षापूर्वी 1 कोटी 1.5 लाख कोटी रुपयाला विकलं जात होतं, 1.5 कोटीला, आज त्याची 12 कोटी रुपये किंमत झाली. अशी कशी झाली? कारण त्यांचे धंदे चौपट झालेले आहेत आणि आमचे धंदे तशा बाबतीत चौपट झालेले. त्यामुळे ही आमची व्यथा आहे. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।